इगतपुरी तालुक्याचे सुपुत्र श्री सुनील भानुदास मते हे मुंबई महानगरपालिकेत जल अभियंता या विभागात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असून नुकतंच ते विधी शाखेतून पदवीधर झाल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। त्यांच्या या यशाचं रहस्य जाणून घेत आहेत न्यूज 7 मराठीचे संचालक श्री राजू देवळेकर। नमस्कार, माझे मित्र सुनील भानुदास मते हे मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता म्हणून रुजू आहेत। नुकतेच ते LLB परीक्षा उत्तीर्ण झाले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। तुला ही प्रेरणा कशी मिळाली का आपण नोकरीत असताना आपण परत दुसरी पदवी कशासाठी घ्यावी, म्हणजे नेमका तो उद्देश काय होता? उद्देशाचा तसा काही नव्हता, फक्त माहिती हवी, कायद्याचं नॉलेज हवं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं विस्तृत असं आपलं संविधान लिहिलं, एक त्यांच्याच जीवनाची प्रेरणा घेऊन त्यांच्या जर तुम्ही जीवनगाथा बघितली तर एक स्फूर्तिदायक असं त्यांचं जीवन प्रवास, त्यातनंच एक स्फूर्ती आली की आपणही LLB करायला हवं। कायद्याची आपल्याला माहिती पाहिजे, नोकरीमध्येही त्याचा उपयोग होतो, विविध कायदे माहिती असल्यामुळे सेवा देताना नागरिकांना सोयीस्कर होतं। आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कायदा माहिती असेल तर आपण त्या कायद्यानुसार आपण काम करू शकतो आणि आपल्या नोकरीस योग्य तो न्याय देऊ शकतो। म्हणून एक बाबासाहेब आंबेडकरांकडनं स्फूर्ती घेऊन मी तो अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेण्याचं ठरवलं। शालेय जीवनापासून तू खूप हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला आहेस इगतपुरी तालुक्यामध्ये। तुझा जीवन प्रवास जर आम्हाला समाजाचा खूप चांगला होईल। दादा, कौतुक केल्याबद्दल धन्यवाद। साधारणतः मी 2003 साली 10वी पासआउट केली। आपल्याच गावातील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथं मी 10वी पास झाली। त्यानंतरनं आपल्याच इगतपुरीतले जनता विद्यालय इगतपुरी येथे मी 11वी आणि 12वी सायन्स या शाखेतनं पूर्ण केलं। 2005 साली मी सायन्समधनं 12वी पास केल्यानंतरनं नाशिकच्या सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं। मेकॅनिकल या क्षेत्रातनं माझी ती पदवी 2010 साली पूर्ण केल्यानंतरनं मी 2011 ते 2012 आपल्याच इगतपुरीमध्ये महिंद्रा प्लांट येथे 1 वर्ष नोकरी केली। त्यानंतर टाटा मोटर्स पिंपरी चिंचवड येथे मी काही महिने सेवा दिल्यानंतरनं मी VJTI माटुंगा येथे MTech या शिक्षणक्रमासाठी ॲडमिशन घेतलं। दरम्यानचं शिक्षण करताच 2013 साली मला मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळाली। 2013 साली मी दुय्यम अभियंता पदावर रुजू झाल्यानंतरनं आणि त्याचबरोबर मी MTech ही डिग्री देखील पूर्ण केली। सेवेत असताना 2016 साली मी MA मराठी ह्या अभ्यासक्रमास ॲडमिशन घेतलं आणि 2018 साली ते MA मराठी हे 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला। त्यानंतर साधारणतः 2021 साली मला असं वाटलं की आपण LLBचं पण शिक्षण घेतलं पाहिजे, कारण नोकरीच्या संदर्भात त्याचा फार उपयोग होणार होता। नोव्हेंबर 2021 साली मी CET दिली, जी की गरजेची असते LLBचं ॲडमिशन घेताना। 2022 साली माझं ते ॲडमिशन यशस्वीरित्या मी घेतलं। 2022, 23, 24 आणि 25 या 3 वर्षामध्ये मी LLBचं शिक्षण पूर्ण केलं। सुनील, बऱ्याच जे युवक आहेत ते घरच्या परिस्थितीमुळे किंवा काही अशा घटना असतात तर त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही, मग ते कुठेतरी व्यवसाय करतात, नोकरी करतात, उद्योग करतात, पण त्यांच्या मनामध्ये सुप्त इच्छा असते की आपण शिकायला हवं होतं। तर तू अशा वर्गाला काय सांगू शकतोस का? नक्कीच आपल्या इथं बरेच असे लोक आहेत जे परिस्थिती अभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही, किंवा जरी शिक्षण पूर्ण झाले असेल तरी पुढे काही गोष्टी करायच्या असतात, परंतु त्या घरच्या परिस्थितीमुळे करता येत नाही, तर किंवा काही अडचणी येतात ठराविक। माझं त्यांना एकच सांगणं आहे की जे काय आता अडचणी असतील वगैरे त्याच्यावर मात करावूया, प्रयत्न करत राहायचे। प्रयत्न केल्याने परमेश्वरही आपल्याला मिळतो, तर स्वप्नपूर्ती करण्यासाठी जर आपण स्वतःचे प्रयत्न केले, 2 गोष्टी होतात, एक तर यश लाभतं किंवा अपयश लाभतं। यश लाभलं तर आनंदच मिळतो की आपलं स्वप्न पूर्ण झालं, पण जर अपयश लाभलं तर काहीतरी आपल्याला एक शिकवण मिळते की काय केल्याने काय होऊ शकतं, आणि मनात एक सल राहत नाही की मी प्रयत्न केले नाही। प्रयत्न करण्याचा आनंदही वेगळा असतो, भले यश वेगळा अपयश वेगळा। सुनील, तू तरुण मुलांना काय सांगू शकतोस? तरुण मुलांना माझा एवढाच संदेश आहे की आजकालच्या आधुनिक युगात तरुणांचं लक्ष हे मोबाईलमध्ये जास्त आहे।
तर माझा त्यांना एकच संदेश असेल की लक्ष मोबाईलमध्ये न घालता पुस्तकांमध्ये घातलं तर त्यातून काहीतरी चांगल्याच गोष्टी मिळतील. घेतलेलं ज्ञान हे कधी वाया जात नसतं, कुठे ना कुठे ते वापरण्यात येत असतं. फोनमध्ये जरी डोकं घातलं तरी ते चांगल्या कामासाठी घातलं तर त्याचा काहीतरी चांगला उपयोग होऊ शकतो. तरी हेच मी सांगेल की वाचा वाचा आणि वाचा. धन्यवाद सुनील, तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचलास. आणि मला एवढंच सांगायचं आहे की शिक्षण हा तुमच्या जीवनाचा खरा मार्ग असला पाहिजे आणि आपण शेवटच्या क्षणापर्यंत शिकलंच पाहिजे आणि शिकतच राहिलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.